Hello student, our chapter is chemical thermodynamics. In previous lecture, we studied state function and path function. So state function, there are four examples for state function is temperature, volume and mass. And path function, the heat and energy or heat or work is an example for path function. So in this lecture, we study the type of next point and next and new point is the type of process. So there are next point is types of process. Type of process. So study करायचं आहे type of process. There are three type of process: isothermal, then isobaric and isochloric. So त्यालाच काय म्हणतात. सो फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी करू प्रोसेस म्हणजे काय. सिंपल कन्सिडर टू बीकर. इट इज फर्स्ट स्टेज इक्विलिब्रियम and second stage किंवा state EQ state and he state. Okay. Process कशाला म्हणायचं. One state of EQ means what? Equilibrium. One state of equilibrium to second state of equilibrium. म्हणजे एखादा कंपाऊंड फर्स्ट स्टेटमधून सेकंड स्टेटमध्ये जातो त्याला काय म्हणतात प्रोसेस. प्रोसेस कशाला म्हणतात. फर्स्ट स्टेट ऑफ इक्विलिब्रियम टू अनदर स्टेट ऑफ इक्विलिब्रियम इज ऑल्सो नोन ॲज प्रोसेस. सो देयर आर थ्री टाइप ऑफ प्रोसेस: isochloric, isoclonic, isobaric and isothermal. So first process we study isothermal process. Thermal. So isothermal process. आयसो म्हणजे काय. सेम. आपण मीनिंग वाईज जाऊ. आयसो म्हणजे सेम और थर्मल म्हणजे टेम्परेचर. ओके. वर्डमध्येच मीनिंग आहे. आयसोथर्मल कशाला म्हणतात. ज्या प्रोसेसमध्ये किंवा ज्या सिस्टीममध्ये सेम टेम्परेचर असेल त्या सिस्टीमला काय म्हणतात आयसोथर्मल प्रोसेस. सो डेफिनेशन कशी लिहिणार आयसोथर्मल प्रोसेसची. हिअर वी राईट. फर्स्ट पॉइंट इज आयसोथर्मल प्रोसेस. ओके. सो कशी लिहिणार आयसोथर्मल प्रोसेस. आयसो मीन्स व्हॉट. वी से सेम or here temperature. So definition: the process in which same temperature और क्या म्हणतो constant temperature that type of process are called as isothermal प्रोसेस. त्या टाईपच्या प्रोसेसला काय म्हणतात आयसोथर्मल प्रोसेस. सो कशाला म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. द प्रोसेस इन विच सेम टेम्परेचर इज कॉल्ड दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. सो त्याचं सिम्पल एक्झाम्पल रेफ्रिजरेटर. कसलं एक्झाम्पल कन्सिडर करायचं आहे. थर्मल आयसोथर्मल प्रोसेसचं एक्झाम्पल काय. रेफ्रिजरेटर.
वी नो रेफ्रिजरेटरलाच काय म्हणतो आपण, फ्रीज. जर आपण फ्रीजचा जो नॉब असतो त्याचं जे टेम्परेचर आहे ते आपण ॲडजस्ट केलं तर ते कसं राहतं, सेम असतं और कॉन्स्टंट असतं. जर आपण तो डोअर ओपन केला तर तो आयदर त्यातली हीट बाहेर टाकतो किंवा आतमध्ये घेतो. पण त्याचं जे जेव्हा क्लोज केल्यानंतर जे काही फ्रीजचं जे टेम्परेचर आहे, जे नॉबनुसार आपण ॲडजस्ट करतो ते काय असतं, सेम असतं. त्याच्या टेम्परेचरमध्ये कुठलाही चेंज होत नाही. म्हणून दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. सो सिम्पल, आयसोथर्मल प्रोसेस कशाला म्हणायचं, का ज्या प्रोसेसमध्ये काय असतं, टेम्परेचर सेम असतं त्या प्रोसेसला काय म्हणतात, आयसोथर्मल प्रोसेस. इफ यू कन्सिडर del T, del means what, changing temperature is equal to 0, okay, and del U is equal to 0. U means what, changing energy. So काय एनर्जी पण 0 आहे आणि del T पण 0 आहे. If you consider two beaker, okay, having 100 temperature आहे सपोज, अँड अगेन T इज इक्वल टू 100. सो फर्स्ट स्टेज काय असते, ही काय झाली त्याची इनिशियल स्टेट आणि फर्स्ट स्टेज ऑफ इक्वेलिब्रियम, आणि हिअर सेकंड स्टेज ऑफ इक्वेलिब्रियम. सो ही काय झाली त्याची फायनल स्टेट. सो आपण टेम्परेचर कसं कॅल्क्युलेट करतो, इनिशियल मायनस फायनल. So 100 minus 100 final. So changing temperature is equal to 0. That's why we taking T is equal to 0. Because काय केलं, initial state minus final state. त्यातून काय केलं, टेम्परेचर वजा केलं. del T is equal to 0 और del Q is equal to 0. मग काय केलं, सपोज 1 बीकरचा 100 टेम्परेचर कन्सिडर केला आणि अगेन बीकरचं 100 केलं. इनिशियल आपण चेंजिंग टेम्परेचर कसं काढतो, इनिशियल मायनस फायनल. सो इनिशियल पण 100 केलं आहे आणि फायनल पण 100 केलं आहे. सो 100 minus 100 इज इट 0. सो चेंजिंग टेम्परेचर इज 0. सो आयसोथर्मल प्रोसेस कशाला म्हणायचं, की ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे सेम असतं किंवा कॉन्स्टंट असतं. सो डेफिनेशन, द प्रोसेस इन विच सेम temperature or constant temperature, that type of process is called isothermal process. So example of isothermal process is refrigerator, means fridge. जर आपण फ्रीजचा नॉब त्या स्पेसिफिक टेम्परेचरला ॲडजस्ट केला तर त्याचं टेम्परेचर हे ॲज इट इजच असतं. आपण जेव्हा ओपन करतो किंवा तो ओपन केल्यानंतर तो परत क्लोज केल्यानंतर तो त्याच्या फायनल्स किंवा जेवढं काही टेम्परेचर आपण ॲडजस्ट केलं आहे त्या टेम्परेचरला तो ॲडजस्ट होतो. पण त्याच्या टेम्परेचरमध्ये कोणताही चेंज होत नाही किंवा त्या रेफ्रिजरेटरचं टेम्परेचर काय असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणून त्या प्रोसेसला कोणती म्हणतात, आयसोथर्मल प्रोसेस. का ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. सो त्याचं एक्झाम्पल घेतला, del T इज इक्वल टू 0. del means what, changing temperature, and del U is the energy. So energy पण काय 0. कसं कॅल्क्युलेट केलं, फर्स्ट स्टेज ऑफ इक्वेलिब्रियम कन्सिडर केला, सेकंड स्टेज ऑफ इक्वेलिब्रियम, 100 minus 100. So changing temperature, initial minus final, we get del T is equal to 0. Is it isothermal process? नेक्स्ट बघायचं आपल्याला आयसोबेरिक प्रोसेस. नेक्स्ट पॉइंट आहे आयसोबॅरिक प्रोसेस. सो आयसो म्हणजे काय, सेम. बघाशी बघितलं, आयसोचा मिनिंग काय घेतो आपण, सेम. आता बॅरिक, इन प्रिव्हियस लेक्चर इन केस ऑफ स्टेट फंक्शन त्यासाठी आपण 1 बार कन्सिडर केलं होतं. ओके, 1 बार म्हणजे प्रेशर. प्रेशर हे कशात इंडिकेट केलं जातं, बारमध्ये. सो आपल्याला इथे काय म्हणता येईल, बॅरिक ऐवजी प्रेशर. सो बॅरिकचा मिनिंग काय घ्यायचा, प्रेशर, अँड आयसोचा सेम. आज डेफिनेशन कशी तयार होणार, का ज्या प्रोसेसमध्ये
प्रेशर हे कॉन्स्टंट असतं किंवा प्रेशर हे सेम असतं, दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड आयसोबॅरिक प्रोसेस. सो सिम्पल डेफिनेशन काय आहे, सेम, आयसो मीन्स वॉट सेम, अँड प्रेशर बॅरिक म्हणजे बार. आपण प्रेशर कशामध्ये कन्सिडर करतो, इन केस ऑफ बार. सो बारचं बॅरिकचं मिनिंग काय घेतलं आहे, प्रेशर. सो डेफिनेशन कशी येईल, प्रोसेस विच इज डिफाईन्ड ॲज the process in which the pressure are remain constant or same, that type of process is called isobaric process. So आपण बघू, the process in which pressures are same, और काय लिहू शकतो, और pressure are remains constant, that type of process are called as isobaric process. That type of process are called isobaric process. So काय केलं, the process in which the temperature are constant, remain constant or it may be same pressure, same pressure, that type of process is called isobaric process. So isobaric process मध्ये काय, the process in which pressure are remain constant or pressures are same, that type of process is called isobaric process. सो आपण काय केलं, सो आपण ते याचं एक्झाम्पल काय येईल का, ज्या काही केमिकल रिॲक्शन आहे का ज्या क्लोज कंटेनरमध्ये असतात, सो ते काय झालं एक्झाम्पल ऑफ आयसोबेरिक प्रोसेस. और मोस्ट ऑफ, सो ज्या काही मोस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन, सो एक्झाम्पल काय लिहिता येईल त्याचं, मोस्ट ऑफ केमिकल रिॲक्शन, मोस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन. सो आपण मोस्ट ऑफ द ज्या काही केमिकल रिॲक्शन आहे त्या कशा होतात, प्रेशरमध्ये होता. सो मोस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन काय आहे, प्रेशर कन्सिडर केलं जाईल. सो इफ कन्सिडर अगेन फर्स्ट स्टेट ऑफ इक्विलिब्रियम अँड सेकंड स्टेट ऑफ, फर्स्ट स्टेज इक्विलिब्रियम अँड सेकंड स्टेज इक्विलिब्रियम. सो हा काय झाला, इनिशियल स्टेट झाली त्याची आणि ही फायनल स्टेट. ओके, सो 1 बार मी प्रेशर कन्सिडर केलं एका बीकरवर आणि 1 बार एका बीकरवर कन्सिडर केलं. ओके, सो चेंजिंग प्रेशर कसं काढतो आपण, अगेन चेंजिंग प्रेशरचा फॉर्म्युला काय, डेल पी. डेल काय इंडिकेट करतो, चेंजिंग अँड प्रेशरचा पी फॉर्म्युला. सो इनिशियल मायनस फायनल, चेंज ऑलवेज कसा कॅल्क्युलेट करतो, इनिशियल मायनस फायनल. So 1 bar minus 1 bar is equal to 0. So changing pressure is equal to काय, 0. So del P is equal to 0. So simple कसं calculate केली, isobaric process, the process in which the pressure are same or pressures are remain constant, that type of process is called isobaric process. So example, most of the chemical reaction, ज्या काही most of the chemical reaction आहे त्या in case of कशावर, प्रेशरवर होता. सो प्रेशर कसं कॅल्क्युलेट करतो, सिम्पल 2 स्टेज कन्सिडर केल्या, इनिशियल अँड फायनल. सो 1 बार मायनस 1 बार इज इक्वल टू 0. सो डेल पी इज इक्वल टू 0. दॅट्स वाय डेल पी इज इक्वल टू 0. इज इट isobaric process? So definition is the process in which temperatures are remain constant or the process in which pressures are remain constant and pressures are remain same, that type of process is called isobaric process. So example is the most of the chemical reaction. So next बघायचं आपल्याला,
सो नेक्स्ट पॉइंट आहे आयसोक्लोरिक रिॲक्शन. थर्ड वन प्रोसेस आहे आयसोक्लोरिक प्रोसेस. आयसोक्लोरिक प्रोसेस. सो आता अगेन सेम मिनिंग घ्यायचे आहे. आयसो मीन्स व्हॉट? सेम. क्लोरिक इन केस ऑफ वी टेक व्हॉल्यूम. काय आयसोक्लोरिक म्हणजे काय? व्हॉल्यूम कन्सिडर. क्लोरिक मीन्स व्हॉट? व्हॉल्यूम. अँड आयसो मीन्स व्हॉट? सेम. सो डेफिनेशन आपण तयार करू शकतो. द प्रोसेस इन विच constant volume or same volume, that type of process is called or that type of system is also called as a isochloric process. So definition कशी करणार? The process in which constant volume or same volume, that type of process म्हणा किंवा सिस्टीम म्हणा, that type of system are also called as isochloric process. Are called as a isochloric process. So आयसोक्लोरिक प्रोसेस म्हणजे काय? का ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम काय असतो? सेम असतो किंवा व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट असतो, त्या टाईप ऑफ प्रोसेसला काय म्हणतात? आयसोक्लोरिक प्रोसेस. सो काय आयसोक्लोरिक प्रोसेस आपण ज्या काही रिॲक्शन बघणार आहे त्यातल्या त्या सगळ्या कशा असतात? इन क्लोज कंटेनर. सपोज क्लोज कंटेनर कन्सिडर केला आणि ते पॅक केलं. सो यातला व्हॉल्यूम जो काही आहे तो चेंज होणार आहे का? नाही होणार आहे. सो एक्झाम्पल काय? इन क्लोज कंटेनर. जे काही आपण क्लोज कंटेनर ऑफ गॅस और एखादी रिॲक्शन असेल तर त्याचं काय करायचं? क्लोज कंटेनर कन्सिडर करायचं. काय होईल? त्यातलं व्हॉल्यूम इन्क्रीज पण होणार नाही आणि डिक्रीज पण होणार नाही. तो काय होईल? मधल्यामध्येच राहील. सो एक्झाम्पल इज क्लोज कंटेनर. अगेन आपण चेंजिंग व्हॉल्यूम चेंज कशाने इंडिकेट करतो? डेलनी. सो व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू, इफ यू कन्सिडर अगेन 2 बीकर, एका बीकरमध्ये 1 लिटर वॉटर 1 लिटर घेतलं आणि यात पण 1 लिटर. सो याचं काय? इनिशियल ही कोणती झाली? फायनल स्टेज. सो फर्स्ट स्टेज इक्विलिब्रियम आणि हिअर सेकंड स्टेज इक्विलिब्रियम. सो चेंज कसा इंडिकेट करतो? इनिशियल मायनस फायनल. सो इनिशियल इज 1 लिटर अँड फायनल इज 1 लिटर. 1 minus 1 is 0. That's why del V is equal to 0 or del P is equal to 0. So is it isochloric process? So simple 3 प्रोसेस स्टडी केल्या. आयसोथर्मल, आयसोबेरिक अँड आयसोक्लोरिक. सो आयसोथर्मलमध्ये टेम्परेचर कन्सिडर करायचं, आयसोबेरिकमध्ये प्रेशर अँड आयसोक्लोरिकमध्ये व्हॉल्यूम. सो तिन्हींची डेफिनेशन काय? सेम आहे, फक्त टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम. सो डेफिनेशन सेम आहे, फक्त चेंज कुठे करायचं आहे? आयसोथर्मल म्हटलं का टेम्परेचर, बेरिक म्हटलं का प्रेशर अँड आयसोक्लोरिक म्हटलं का व्हॉल्यूम. सो डेफिनेशन प्रोसेस इन विच द कॉन्स्टंट व्हॉल्यूम और सेम व्हॉल्यूम, दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड आयसोक्लोरिक प्रोसेस. सो फर्स्ट बघितली आपण आयसोथर्मल प्रोसेस. त्याची डेफिनेशन कशी केली होती? द प्रोसेस इन विच the same temperature or constant temperature, that type of process is called isothermal process. So example त्याचं काय घेतलं होतं? रेफ्रिजरेटर. नेक्स्ट बघितलं
Isobaric process, the process in which the pressure is same or pressure are same or pressure are remain constant, that type of system is called isobaric process. Third one बघितली isochloric process, the process in which volume are remain constant or volume are remain same, that type of process is called isochloric process. So there are three type of process.